पश्चिम बंगालमधला उद्याचा दिवस सोनेरी अक्षराने लिहिण्यासारखा आहे. स्वतंत्र भारतामध्ये पहिल्यांदा हा ऐतिहासिक उद्याचा दिवस आहे. पश्चिम बंगालमध्ये भारत स्वतंत्र झाल्यापासून पहिल्यांदा भारतीय जनता पक्षाचा विजय या ठिकाणी झाला, एनडीएचा विजय झाला आहे आणि म्हणून त्याचा आनंद आम्हाला एनडीए म्हणून आहे. खरं म्हणजे देशाचे यशस्वी लोकप्रिय प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजी यांचा करिश्मा आहे. त्यांनी देशाला विकसित करण्याचा, देशाला आर्थिक महासत्ता बनवण्याचं जे स्वप्न पाहिलेलं आहे त्याच्यावर लोकांनी भरोसा ठेवला आहे. खरं म्हणजे भय आणि भरोसा ही लढाई होती. भय हारलं आणि मोदीजींचा भरोसा जिंकला आणि म्हणूनच मोदीजींचं अभिनंदन. त्याचबरोबर केंद्रीय गृहमंत्री अमित भाई यांचं मायक्रो मॅनेजमेंट या ठिकाणी कामाला आलेलं आहे. मायक्रो मॅनेजमेंट आणि गेले 8-10 वर्ष त्यांनी मेहनत केली आहे, त्यांनी रणनीती केली आहे आणि कार्यकर्त्यांनी देखील मनापासून काम केलं. म्हणूनच हा विजय, ऐतिहासिक विजय मिळाला. म्हणून पुन्हा एकदा अमित भाईंनी भारतीय जनता पक्षाचं चाणक्य म्हणून स्वतःला सिद्ध केलेलं आहे. चाणक्य नीती अमित भाईंची या ठिकाणी विजयी झालेली आहे आणि डबल इंजिनचं सरकार आता या ठिकाणी आलेलं आहे. या ठिकाणी जंगलराज, गुंडागर्दी, दहशतवाद, करप्शन लोकांना नको आहे. म्हणून मोदीजींचं नेशन फर्स्ट, यांचं करप्शन फर्स्ट अशा प्रकारचं हे होतं आणि म्हणून गुंडागर्दी, जंगलराज, करप्शनला लोकांनी नाकारलेलं आहे आणि विकास आणि प्रगतीला, विश्वासाला लोकांनी स्वीकारलेला आहे आणि म्हणूनच या ठिकाणी आता डबल इंजिनचं सरकार पश्चिम बंगालमध्ये विकास करेल, रोजगार मिळेल, इंडस्ट्री येईल, लोकांच्या हाताला काम मिळेल, पायाभूत सुविधा, प्रकल्प, इन्फ्रास्ट्रक्चर इकडे मोठ्या प्रमाणावर निर्माण होईल आणि बंगाल जे बॅकफुटला गेलं होतं, जे बॅकवर्ड म्हणून राज्य डेव्हलपमेंटच्या बाबतीमध्ये होतं, ते मेन स्ट्रीममध्ये येईल आणि या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर डेव्हलपमेंट होईल, विकास होईल. आणि त्याचबरोबर इथं डॉक्टर श्यामाप्रसाद मुखर्जी यांचं जन्मगाव आहे, जन्मस्थळ आहे आणि RSSचं शताब्दी वर्ष आहे. या शताब्दी वर्षामध्ये पश्चिम बंगालसारख्या राज्यामध्ये हा विजय मिळवणं म्हणजे एक ऐतिहासिक विजय आहे आणि त्याला एक वेगळा आनंद आहे सगळ्यांना. आणि म्हणूनच मी पुन्हा एकदा शुभेंदू अधिकारी जे आहेत ते देखील एक कर्मठ कार्यकर्ता आहे, एक डॅशिंग कार्यकर्ता आहे आणि ममता दिदीच्या दहशतवादापुढे न झुकणारा कार्यकर्ता म्हणून त्यांनी काम केलं. इथल्या सर्व कार्यकर्त्यांना देखील धन्यवाद दिले पाहिजे की या गुंडाराजच्या समोर त्यांनी लाट्या काट्या खाल्ल्या, गोळ्या खाल्ल्या, परंतु मागे हटले नाहीत आणि त्यांच्या मेहनतीमुळे या ठिकाणी हा विजय प्राप्त झालेला आहे. म्हणून मी पुन्हा एकदा आदरणीय देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजी, गृहमंत्री अमित भाई आणि उद्या होणारे मुख्यमंत्री शुभेंदू अधिकारी आणि त्यांच्या सर्व टीमचं मनापासून एनडीएचा घटक म्हणून अभिनंदन करतो, त्यांना शुभेच्छा देतो. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.